आज दिवसभर तुम्ही सगळे ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट फायनली बिग बॉसच्या मेकर्सने इंस्टाग्रामवरती रिलीज केली आहे। म्हणजेच काय तर बिग बॉसचा पहिला कंटेस्टंटचा प्रोमो बिग बॉसच्या मेकर्सनी प्रदर्शित केला आहे आणि या प्रोमोमध्ये दिसणारा नक्की सेलिब्रिटी कोण आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बिग बॉस येते म्हणल्यावरती मित्रांनो 7 स्टार मराठीवरती सगळे अपडेट तुम्हाला मिळणार आहेत। तर तुम्ही एक काम करायचं आहे, प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण बिग बॉसच्या सगळे अपडेट तुम्हाला इकडेच मिळतात आणि तुमचं एक लाईक चॅनल ग्रो करण्यासाठी खूप जास्त मदतीचा हात ठरतं। बिग बॉसचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोमध्ये एक जण गाणं म्हणताना दिसतोय आणि बिग बॉस बॅकग्राऊंडला हे बोलत आहेत की महाराष्ट्राचा महागायकाचा हा परफॉर्मन्स आहे। बॅकग्राऊंडला राधाही बावरे गाणं वाजतंय। याचाच अर्थ काय तर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारा हा जो कंटेस्टंट आहे हा एक गायक असणार आहे। ज्यावेळेस आपण त्याला पहिल्यांदा पाहतो, पहिल्यांदा पाहताच क्षणी हे वाटतंय की हा एक फेमस गायक आहे आणि मराठीतच नाही तर हिंदी म्युझिकमध्ये सुद्धा खूप मोठं नाव केलेलं आहे। प्रोमो पाहता, प्रोमोमधला व्यक्ती पाहता फर्स्ट इम्प्रेशनमध्ये हे दिसत आहे मित्रांनो की हा व्यक्ती अभिजित सावंत असण्याची दाट शक्यता आहे। इंडियन आयडलचा विजेता नंबर 1 जे हिंदी आयडल येतं त्याचा पहिला विजेता हा अभिजित सावंत झाला होता आणि मराठमोळ्या गायकाने जे आहे ती इंडियन आयडलची ट्रॉफी जिंकली होती। असा हा अभिजित सावंत सध्या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये येतोय प्रोमो पाहिल्यानंतर तरी वाटत आहे। माझ्या मते प्रोमोमध्ये दिसणारा हा जो व्यक्ती आहे तो अभिजित सावंत आहे। तुमच्या मते प्रोमोमध्ये दिसणारा हा व्यक्ती नक्की कोण आहे प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा व्यक्ती कोण आहे ते आपल्याला 28 तारखेला समजणार आहेच। पण आता सध्या तरी फर्स्ट इम्प्रेशनमध्ये हे वाटतंय की हा व्यक्ती अभिजित सावंत असण्याची दाट शक्यता आहे। तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर का व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, कारण बेधडक रिव्ह्यू आणि अपडेट सगळ्या या चॅनलवर मिळणार आहेत। आता इथं थांबूया। भारत माता की जय।